UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहांच्या उपस्थितीत महायुतीची 1.5 तास खलबतं। भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाकडे 55 ते 60 जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। जागा वाटपावर सकारात्मक निर्णय होईल, महायुतीत सर्वसामान्य होणार। छत्रपती संभाजीनगरातील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बैठक सकारात्मक झाली, जागा वाटप लवकरात लवकर होईल, पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य, 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका। नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन। मराठवाड्यात विधानसभेच्या 30 जागा निवडून आणा, मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार आणि फडणवीस बघतील। संभाजीनगरमधील भाजपच्या मेळाव्यात अमित शहांच्या सूचना। विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार। शहांच्या दौऱ्यावरून विजय वडेट्टीवारांचा निशाणा। भाजपने लोकसभेतही 45+चा निर्धार केला होता, पण ते यशस्वी झाले नाही। हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही। विदर्भातील मिशन 45 या भाजपच्या घोषणेवर बच्चू कडूंची टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ 27-28 सप्टेंबरला 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत बैठक। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्ली वारी, विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडशी चर्चा। पटोले आज मल्लिकार्जुन खरगे आणि KC वेणुगोपाल यांना भेटणार। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, बॅनर्सवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो, तर पोलिसांकडून वसुली करून घेणारं सरकार म्हणत महाविकास आघाडीने डिवचलं। राज्यात जसे लिंगपिसाट आहे तसे सत्तापिसाटही आहेत। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या, सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार टीका। अक्षय शिंदेचा मृत्यू अतिरक्तस्रावाने, अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद। जे रुग्णालयातील प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द। अक्षय शिंदेच्या वडिलांकडून दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। अक्षयला बनावट चकमकीत मारलं, आमच्याही जीवाला धोका, पोलीस संरक्षणाची कुटुंबियांची मागणी। मी कधी साहेबांचा अपमान केला नाही, शरद पवार आमचे दैवतच। इतके दिवस पवारांच्या नेतृत्वात काम केलं, पण आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं वक्तव्य। साहेबांना दैवत म्हणून महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका, दैवताला मंदिराबाहेर काढायला निघाला, तुमची प्रत्येक भूमिका दैवताच्या विरोधातच होती। जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांवर पलटवार। सलग 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच, गावकऱ्यांच्या विनंतीनंतर जरांगेंनी सलाईन लावून घेतली। पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांकडून जोरदार बॅनरबाजी। हेमंत रासने, धीरज घाटे, माधुरी मिसाळ, श्रीनाथ भिमाले यांचे बॅनर। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 26 जागांवर आज मतदान। ओमर अब्दुल्ला यांच्यासह 239 उमेदवारांचं भवितव्य पणाला। कंत्राटी भरती विरोधात राज्यातील शिक्षक संघटना एकवटल्या, प्राथमिक शिक्षकांचं आज 1 दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन। राज्यातील 40,000 प्राथमिक शाळा आज बंद राहणार। अफगाणिस्तानचा कांदा भारतात दाखल झाल्यानं कांदा उत्पादक संतप्त, कांदा आयात थांबवण्याची मागणी। अमित शहांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचाही इशारा। मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी आज ऑरेंज अलर्ट, तर रायगडसाठी रेड अलर्ट। काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। पश्चिम रेल्वेवर आज 4.5 तासांचा ब्लॉक, गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामांना पुन्हा वेग। रात्री 12:15 ते पहाटे 4:45 वाजेपर्यंत ब्लॉक। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।